आशा फाउंडेशनची स्थापना ही 3 जानेवारी 2024 रोजी समाजातील अशाच एकल पालक आणि अनाथ मुली यांना एकत्र घेऊन त्यांना सक्षम बनवून एक सुंदर असा आदर्श समाज घडवण्याच्या उद्देशाने केली. इयत्ता 5वी ते 10वी या इयत्तेमध्ये शिकणाऱ्या या अशा एकल पालक आणि अनाथ मुली यांना शैक्षणिक, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन या सर्व गोष्टींना सहाय्य करून तसेच आशा शिष्यवृत्ती देऊन त्यांना ती सेवा करावी ह्या एका उद्देशानं आशा फाउंडेशन काम करतं. सातारा जिल्ह्यातील लोणंद एका छोट्याशा गावातून 5 मुलींबरोबर सुरुवात केलेल्या ह्या आशा फाउंडेशनच्या प्रवासात नंतर सातारा जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन्ही जिल्ह्यात मिळून कमीत कमी 4 ते 5 हजार मुलींपर्यंत ही सेवा देण्यापर्यंत आम्ही यशस्वी झालो आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिन जो 8 मार्चला येत असतो त्यानिमित्तानं आशा फाउंडेशन आशा गौरव पुरस्कार जाहीर करत आहे. त्याद्वारे समाजातील एक पालक आणि अनाथ असलेल्या या मुली या सावित्रीच्या लेकी ज्या वय 10 ते 21 या वयोगटात आहेत आणि ज्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सुंदर काम केले, विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग अशी भरारी घेतली आहे, त्या सावित्रीच्या लेकींना आम्ही आशा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. तसेच त्या महिला ज्यांनी त्यांच्या लहानपणी आईचे वडिलांचं अथवा आईवडिलांचं छत्र हरवल्यानंतरही कमालीचा संघर्ष केला आणि त्याच्यानंतर आयुष्याच्या सर्वोच्च स्थानी पोचल्या, अशा माझ्या त्या सावित्रीच्या लेकींचा, त्या बहिणींचा सन्मान म्हणून त्यांना आशा स्वयंसिद्ध पुरस्कार आम्ही देत आहोत. त्या दृष्टिकोनातून ह्या दोन्ही पुरस्काराची घोषणा आम्ही करत आहोत. 8 मार्च 2026 या दिवशी आम्ही हे दोन्ही पुरस्कार वितरित करत आहोत. आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा मुली आणि महिला असतील ज्या आमच्या ह्या निकषामध्ये बसत असतील, त्यांना आम्ही दिलेल्या संपर्कावरती संपर्क साधून त्यांच्याबद्दलची सर्व माहिती आमच्यापर्यंत पोचवावी, जेणेकरून या महिलांना, मुलींना समाजाच्या मध्यभागी आणून समाजाला एक प्रेरणा देता येईल. नमस्कार.